हाय, हॅप्पी होळी सगळ्यांना. तर सगळ्यात पहिले ना तुम्हा सगळ्यांना थँक्यू की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आणि मला सपोर्ट करू राहिले तुम्ही. हे खूप 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 थँक्यू. तर आज होळी आहे, तर आज होळीचा स्वयंपाक. तर मी आज काय काय बनवणार ते तुम्हाला सांगतेच मी. पण आज आहे ना आपण सगळेजण सकाळून इतकं मस्त आवरलं होतं. मी पण खूप छान आवरलं होतं, साडी वगैरे घातली होती. पण स्वयंपाक जेव्हा करायचा होता तेव्हा साडी नाही कारण की साडीत कामच नाही होत. तर पण माझा असा प्रॉब्लेम आहे माझ्यासारखं, मग ड्रेस घालावाच लागतो. मला गाऊन नाही आवडत, ड्रेसच. तर सांगते मी मेनू की आज मी काय बनवणार आहे. तर चला बघू. आधी आहे ना मी तांदूळ शिजून घेतले, जिरा राईस बनवले मी आज. आहे ना बटाटे आणि वाटाणा शिजून घेतले चांगलं. आज मी आहे ना तर्रीवाला बटाटा बनवणे, जसं लग्नात बनवतात ना तसंच सेम. तर मी त्यासाठी ना खोबरं, बडीशेप, ओवा आणि मेथी, उडदाची डाळ घेतली आहे, थोडंसं हरभरा डाळ घेतली आहे, खसखस घेतली आहे आणि मोहरी, जिरी, धने आणि खडा मसाला हे सगळं अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे मी. त्याला रोस्ट करून घ्यायचं. सगळं आहे ना थोडंसं परतून घ्यायचं बिना तेल टाकता. 2 मिनटं परतून घ्यायचं. हे चांगलं परतून झालं आहे, त्याला काढून घेऊ. याच्यामध्ये ना अर्धा चमचा तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये कांदा फ्राय करून घ्यायचं, थोडंसं टमाटर, मिरच्या, अद्रक आणि लसूण थोडंसं परतून घ्यायचं याला. थोडं लालसर होतं. ते चांगलं परतून झाले. आता याला गार व्हायला ठेवणार आहे आणि मिक्सरमध्ये काढून घेणार आहे. हे गार झाले बरं का. याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आहे ना हे मिक्सरमधून काढून घेणार आहे. तेल चांगलं तापलं. याच्यामध्ये जिरी, मोहरी, हिंग, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा प्रवीण मसाला आहे ना, एक स्पेशल मसाला आहे, याचा एक व्हिडिओ येईनच. थोडं हळद परतून घ्यायचं थोडं, म्हणजे याचं कसं तर्री येते मग छानशी अशी. त्याने ही ग्रेव्ही टाकून घ्यायची, चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानं चांगलं तेल सुटून परतून घ्यायचं आहे. ते ना बटाटा आणि वाटाण्याचं ग्रेव्ही टाकून घ्यायची. म्हणजे मी त्याला हे केलं, मॅश केलं. एकदम छान लागतं असं. चांगलं परतून घ्यायचं. आता याच्यात पाणी नाही टाकायचं. भाजी तर तयार आहे. आता आहे ना त्याला एक उकळी येऊन द्यायची, मग गॅस बंद करून टाकायचं. तवर आहे ना खीर बन. तांदूळ आहे ना 2-3 तास मी भिजू घातलं होतं. मिक्सरमध्ये काढायचं. मध्ये ना जायफळचं पोट टाकायचं, थोडंसं थोडीशी बडीशेप टाकायची. आता याचं पेस्ट करून घ्यायचं. एकदम चांगली बारीक असं पेस्ट करून घेतली याची. 2 चमचे तूप घेतले आहे. त्यानं बदाम, काजू आणि किसलेलं खोबरं टाकायचं. थोडं परतून घ्यायचं याला. याच आहे ना खीरचं लॉंग व्हिडिओ मी टाकलेला आहे बरं का, तुम्ही नक्की बघा. हे पेस्ट टाकून घ्यायचं. याला चांगलं फिरून घ्यायचं बरं का, आणि बार बार फिरवत राहायचं, नाही तर याच्यात ना गाठे गाठे बनते. याच्यामध्ये दूध टाकायचं आपल्याला. थोडं उकळी आल्यावर त्याच्यामध्ये दूध टाकून घेऊ. त्यानं थोडंसं इलायची पावडर टाकायची आणि 2 वाट्या साखर यात टाकून घेतलं. याला फिरवत राहायचं बरं का. इथं बघा हे असं होतं. त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, नक्की बघा. आपली भाजी तयार आहे, पण यामध्ये मी मीठ टाकायचं विसरले होते, सॉरी. असंच होतं माझं. एकदमच मस्त भाजी झालेली आहे. उकळी आली. याच्यामध्ये शेवया टाकणार आहे. तुम्हाला जेवढे लागतील तेवढे, मी थोडेच टाकणार आहे. आता याला फक्त ना 2च मिनटं उकळून द्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करून टाकायचं. आणि शेवया ना उकळी आल्यावरच टाका, नाही तर मग त्याला सगळं चिखलच होईल. आपला खीर पण तयार आहे. आता पुऱ्या करू. आपल्या पापड्या तळून झाल्या. आता पुऱ्या आणि तेलापासून जरा सांभाळून हळूहळू सगळे कामं करा प्लीज. तयार आहे आपलं होळी स्पेशल ताट. तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला कसं वाटलं. आणि लाईक, सबस्क्राईब आणि
कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. बाय.